आता हे थोडस मला तर मापन हा घटक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा घटक आहे. कारण या मापनावर ज्या कमीत कमी चार प्रश्न तरी येत असतात. आणि आता आपण काही इतकं सांगत नाही बसणार की कोणते प्रश्न समजा, परंतु अतिशय परीक्षेच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा घटक आहे. आणि मापनावरचे जे प्रश्न आहेत ते जर आपण अचूकपणे सोडवली तर आपल्याला आपला जो स्कोर आहे गणितामध्ये वाढवण्यासाठी निश्चित या मापन या घटकातून मदत होणार आहे. त्यासाठी आपल्याला मापन या घटकाची जी एकक आहेत त्यामध्ये धारकता असेल, लांबी असेल आणि वस्तुमान असेल, ही जी यांची जी परिमाणं आहेत ती आपल्याला सर्वप्रथम माहीत असणं गरजेचं आहे. तर मापनामध्ये लांबी जी आहे या लांबीची सुद्धा प्रमाणित एकक जे आहे ते मीटर आहे. त्याच्यानंतर धारकतेचं जे प्रमाणित एकक आहे ते लिटर आहे. आणि वस्तुमानलाच वजन असेही म्हणतात आणि वस्तुमान हे ग्रॅम मध्ये मोजलं जातं. आता हे झाले त्याचे प्रमाणित एकक, परंतु आपल्याला एक प्रमाणित एकक आहेत, परंतु आपल्याला जे एकूण 7 एकक आहेत ती 7 एकके माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला या तिन्ही धारकता, लांबी आणि वस्तुमान मोजण्याचं जे सर्वात मोठं एकक जे आहे ते आपल्याला सर्वप्रथम माहीत असणं गरजेचं आहे. तर ते किलो आहे. तर ती पट्टी मी आपण समोर लिहितोय, मी उजवीकडून डावीकडून उजवीकडे ते आपल्याला एकक मांडणार आहोत किलो. त्यानंतर पुढचं जे आहे ते आहे हेक्टो. आता बऱ्याचशा मुलांची ही पट्टी पाठच असेल आणि ही पाठ असणं खूप गरजेचं आहे, तरच आपल्याला मापनावरचे प्रश्न अगदी सहजपणे कसे सोडवायचे ते आता आपण पाहणार आहोत. तर दुसरं जे एकक आहे किलो, हेक्टो, त्याच्यानंतर पुढचं आहे डेका. आणि जे प्रमाणित एकक आहेत ते मध्यभागी आपण लिहिणार आहोत. लांबीचा आहे मीटर, धारकतेचा आहे लिटर आणि वस्तुमानाचा आहे ग्रॅम. त्यानंतर पुढचं जे छोटं एकक आहे डेसी, सेंटी आणि शेवटचं जे आहे ते आहे मिली. अशा प्रकारे ही पट्टी जर आपली पाठ असेल म्हणजे डावीकडून उजवीकडं या क्रमाने जर आपण ही पट्टी पाठ केली तर आपल्याला शक्यतो कोणताही प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही. शॉर्टकट मध्ये मी लिहितोय किलो, हेक्टो, डेका, मीटर, ग्रॅम आणि लिटर, डेसी, सेंटी आणि मिली. ही पट्टी आपण एक तर मोठ्या एककाकडून छोट्या एककाकडे पाठ केलेली असावी किंवा लहान एककाकडून मोठ्या एककाकडे पाठ केलेली असावी. आता या पट्टीचा मुख्य उद्देश असा आहे, जर आपण हे पाठ केलेलं असेल किंवा आपण हे जर लक्षात ठेवलं तर आपल्याला मापनावरचा कोणताही प्रश्न अगदी सहजपणे सोडवता येईल. आता या प्रत्येक एककामध्ये 10 याचा अंतर असतं. आता एक लक्षात ठेवायचं, आपल्याला जेव्हा किलोमीटरचे उदाहरण घेऊन आपण हे पट्टी समजून सांगतो तुम्हाला. समजा 1 किलोमीटरचे आपल्याला किती ग्रॅम होतात, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर हे आपल्याला माहित आहे पण हे या पट्टीच्या सहाय्याने कसं सोडवायचं ते अगोदर सर्वप्रथम समजून सांगतोय. आपल्याला 1 किलोमीटरचे आपल्याला मीटर अगदी सर्वांना माहित आहे. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आहे. तर 1000 मीटर कसे आले, तर किलो या ठिकाणी आहे. किलो पासून आपल्याला जे एकक आपल्याला जी संख्या आपल्याला शोधायची आहे, मीटर काढायचे आहेत, म्हणून मीटरला आपण इथं मीटरच्या याच्यावर आपण खूण केली. आणि किलोमीटर पासून मीटर हे घर 1, 2 आणि 3 घर आहे, म्हणून एकाच्या पुढे आपण 3 शून्य देतो आणि म्हणजेच 1 गुणिले 1000 बरोबर 1000 मीटर. अगदी हे आपल्याला सहजपणे सांगता येईल. याचा उद्देश असा आहे की किलोमीटर पासून मिलीमीटर पर्यंत जाताना म्हणजेच डावीकडून उजवीकडे जात असताना आपल्याला ज्या अंकापर्यंत जायचंय किंवा ज्या एककापर्यंत जायचंय तिथपर्यंतच्या संख्येवर 1 वर तेवढे शून्य ठेवून आपल्याला दिलेल्या संख्येशी त्याचा गुणाकार करावा लागतो. म्हणून डावीकडून उजवीकडे जाताना गुणाकार करणे अतिशय महत्वाचे आहे. म्हणजे किलोमीटर पासून मिलीमीटर कडे जाताना गुणाकार करणे गरजेचं आहे आणि मिलीमीटर कडून किलोमीटर कडे म्हणजे उजवीकडून डावीकडे येताना
आपल्याला भागाकार ही क्रिया करणं गरजेचं आहे किंवा ही करावी लागते, तरच आपल्याला अगदी सहजपणे हे सोडवता येईल. आता आपण अजून एक उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर हे आपल्याला सगळ्यांना माहित होतं, परंतु आता 2.5 किलोमीटर बरोबर किती डेकामीटर, किती डेकामीटर आपल्याला काय दिलं आणि काय शोधायचं हे अगोदर समजणं खूप गरजेचं आहे. आपल्याला जे एकक शोधायचं आहे किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे ते अगोदर आपल्याला त्याच्यावर फोकस जास्त करायचा. आपल्याला डेकामीटर काढायचे, म्हणजे डेकामीटर या ठिकाणी आहेत आणि डेकामीटर काढण्यासाठी आपलं जे पहिलं जे दिलेलं आहे ते अगोदर तसंच मांडून घ्या. 2.5 गुणिले 1 मांडायचा आणि किलोमीटर पासून डेकामीटर पर्यंत जाताना 2 घरं खाली जायचं, 1 आणि 2, म्हणून एकाच्या पुढे 2 शून्य द्यायचे, म्हणजे 100 ने त्याला गुणायचंय. आता 2.5 गुणिले 100 हा जर गुणाकार केला तर 250 येईल, म्हणजे इथं दशांश चिन्ह आहे आणि म्हणजे 2.5 ला जर 100 ने गुणलं तर 250 काय येणार आहे, डेकामीटर येणार आहे. अशा प्रकारे अगदी सहजपणे आपल्याला या स्लाइडचा किंवा या पट्टीचा उपयोग करून उदाहरणं सोडवता येईल. त्यानंतर आपल्याला कोणतंही किलोमीटर पासून मिलीमीटर पर्यंत जाताना अगोदर काय करायचं, तर जे एकक आपल्याला ज्याची किंमत काढायची आहे त्यामध्ये ते एकक शोधायचा अगोदर आणि जी संख्या दिलेली आहे त्याच्या पुढे त्याला गुणिले त्या एकावर तेवढे शून्य ठेवून आपण ती क्रिया करायची आहे. त्याच्यानंतर मिलीमीटर कडून किलोमीटर, मिलीमीटरचे किलोमीटर किंवा सेंटीमीटरचे किलो कोणताही, म्हणजे उजवीकडून डावीकडे येताना भागाकार करावा लागतो. त्याचं एक उदाहरण आपण समजून घेऊया. आता एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. 5000 मिलीमीटर चे आपल्याला, मिलीमीटर हे शॉर्टकट मध्ये MM असं सुद्धा लिहितात, 5000 मिलीमीटरचे आपल्याला डेसिमीटर करायचे. इथंच लिहितो म्हणजे आपल्याला दिसेल ते. 5000 मिलीमीटरचे आपल्याला डेसिमीटर करायचे. डेसिमीटरचं मी शॉर्टकट लिहितोय, किती डेसिमीटर म्हणजे 5000 मिलीमीटर बरोबर किती डेसिमीटर हे काढायचं आहे आणि त्याचं उत्तर येणार आहे पहा. मग अगोदर काय करायचं, तर 5000 मांडून घ्यायचे. आता आपल्याला जे शोधायचंय डेसिमीटर शोधायचे आहेत, म्हणजे इथं यायचंय आणि काय दिलेलं आहे, हे मिलीमीटर दिलेले आहेत, म्हणजे मिलीमीटर पासून डेसिमीटरचं जे घर आहे त्याच्यावर 2 घरं इकडे यायचे, म्हणजेच त्याला भागिले ही क्रिया करावी लागेल आणि 1 वर तेवढे शून्य ठेवून द्या, म्हणजे 100 ने त्याला भागावे लागेल आणि 100 ने जर भागिलं तर 0 0 कट होतील पहा आणि उत्तर येणार आहे 50 डेसिमीटर. हे झालं आपलं उत्तर. त्यानंतर अजून एक उदाहरण पाहूया. समजलं असेल निश्चितच तुम्हाला. त्यानंतर पहा 4000 किंवा 40,000 सेंटीमीटर दिलेले आहेत आणि या सेंटीमीटरचे आपल्याला किलोमीटर करायचे आहेत. सेंटीमीटरचे आपल्याला किलोमीटर करायचे आहेत. आता 40,000 इथं सेंटीमीटर आहे आणि किलोमीटर या ठिकाणी दिलेले आहेत, म्हणजे सेंटीमीटरचे आपल्याला किलोमीटर मध्ये रूपांतर करत असताना अगोदर आपल्याला हे 40,000 अंश स्थानी तसेच मांडून घ्यायचे आहे आणि सेंटीमीटर पासून किलोमीटर पर्यंत येताना जितकी घरं आहेत तेवढे शून्य आपल्याला एकावर द्यायचे आहेत. म्हणजे सेंटीमीटर इथं आहे, सेंटीमीटर परत काउंट नाही करायचं, त्याच्या पुढच्या घरापासून काउंट करायचं. डेसिमीटर, मीटर, 2, 3, 4 आणि 5, म्हणजे आपल्याला भागिलेच्या म्हणजे छेदस्थानी एकावर 5 शून्य, म्हणजेच आपल्याला 1 लाखाने त्याला भागावे लागणार आहे. आणि हा भागाकार जर आपण केला कट स्वरूपामध्ये, 0 0 विल बी गेट कॅन्सल, 4 शून्याला 4 शून्य गेले, आता उरले 10, म्हणजे 4/10 आणि याचं जर याला जर अतिसंक्षिप्त रूप दिलं तर त्याचं उत्तर येणार आहे 0.4. याचं आलं किलोमीटर. म्हणजे अगदी सहजपणे मुलांना एकच लक्षात ठेवा की मोठ्या एककाकडून छोट्या एककाकडे जात असताना गुणाकार करायचा आहे, तर लहान एककाकडून मोठ्या एककाकडे येत असताना आपल्याला भागाकार करायचा आहे.
आता इतकं सोपं गणित आपल्याला परीक्षेला येणार नाही. मागच्या आता 2019च्या पेपरमध्ये सुद्धा मापनावरचे भरपूर उदाहरणं आहेत, ते आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी एक उदाहरण आपण या ठिकाणी मिक्स असलेलं घेणार आहोत. आतापर्यंत फक्त आपल्याला एकच क्रियेचं रूपांतर आपण परस्पर रूपांतर केलं, परंतु आता जर असं गणित असेल पहा, 3 किलोमीटर प्लस 3 किलोमीटर प्लस 70 डेकामीटर बरोबर किती सेंटीमीटर. आता पहा अशा उदाहरणामध्ये, आता इथं 2च दिलेत, कधी कधी 3 क्रिया पण आपल्याला दिलेल्या असतात. आता अशा उदाहरणामध्ये आपल्याला उदाहरण सोडत असताना एक लक्षात नेहमी ठेवायचंय, आपल्याला काय दिलं याच्यावर आपल्याला गणितामध्ये फोकस करणं खूप गरजेचं असतं. अगोदर काय दिलंय याच्यापेक्षा आपल्याला काय शोधायचंय हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्याला काय काढायचं, सेंटीमीटर काढायचे आहेत, म्हणून आपल्याला हे सगळे जे एकक आहेत याला आपल्याला अगोदर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागणार आहे. म्हणजे 3 किलोमीटरचे आपल्याला प्रथम किती सेंटीमीटर होतात ते शोधावं लागेल, आणि 70 डेकामीटरचे किती सेंटीमीटर होतात ते पण शोधावं लागणार आहे. मग आपण शोधूया. 3 किलोमीटरचे आपल्याला प्रथम सेंटीमीटर करायचे, ते करून घेऊ. 3 गुणिले, आता किलोमीटरचे आपल्याला सेंटीमीटर करायचे, म्हणजे किलोमीटर या ठिकाणी आहे आणि ते आपल्याला सेंटीमीटर, म्हणजे आपल्याला डावीकडून उजवीकडे जायचंय, म्हणजे गुणाकार करावा लागेल. आणि किती घरं, 1 2 3 आणि 4, म्हणजे एकावर 4 शून्य येतील, प्लस 70 आहे, हे 70 मांडून घ्या, गुणिले डेकामीटरचे आपल्याला सेंटीमीटर करायचे. डेकामीटर इथे आहे आणि सेंटीमीटर इथे आहे, म्हणजे आपल्याला किती घरं खाली जायचंय, 1 2 आणि 3, म्हणजे एकावर आपले 3 शून्य येणार आहेत. आणि मग आपल्याला किती सेंटीमीटर हे उत्तर मिळेल पाहूया. आपण हा गुणाकार करूया. 3 गुणिले 10,000 इज इक्वल टू 30,000 होतील, अधिक 70 गुणिले 1000 हजार गुणाकार केला तर 70,000 उत्तर येणार आहे. आणि 70,000 अधिक 30,000 ही जर बेरीज केली तर आपलं उत्तर येणार आहे 1,00,000, म्हणजे 1,00,000 सेंटीमीटर हे झालं आपलं उत्तर. अशा प्रकारे आपल्याला डावीकडून उजवीकडे जाताना गुणाकार करून आपल्याला 2 जरी क्रिया दिल्या असतील तरी सुद्धा आपण त्याचं उत्तर काढू शकतो. त्यानंतर आपण एक मिक्स असलेलं उजवीकडून डावीकडे येतानाचं एक उदाहरण आपण समजून घेऊया. पुढचं उदाहरण आहे पहा. सर थोडं फास्ट होत आहे का? आठ 8,000 डेसी. आता हे जसं मीटरचं केलं असंच आपण ग्रॅमचं आणि लिटरचं सुद्धा याच पद्धतीने सोडू शकतो. आता एक ग्रॅमचं घेऊया. 8,000 ग्रॅम, 8,000 ग्रॅम, ग्रॅमला आपण GM असं सुद्धा लिहू शकतो. ग्रॅम अधिक 8,000 ग्रॅम अधिक 400 डेसीग्रॅम, डेसीग्रॅमचं DCM लिहू आपण, अधिक 700 मिलीग्रॅम, मिलीग्रॅमला MG लिहूया. आणि याचे आपल्याला करायचे आहेत किती, हेक्टोग्रॅम. पहा अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला परीक्षेला बऱ्याच वेळा आलेलं आहे. आता पहा काय दिलं आणि काय शोधायचंय. आता ग्रॅम मध्ये दिलेले आहे पहा, 8,000 ग्रॅम दिलेत, 400 डेसीग्रॅम दिलेत आणि 700 मिलीग्रॅम दिलेत, आणि या सर्वांचा आपल्याला हेक्टोग्रॅम करायचे. आता हेक्टोग्रॅम करायचे म्हणजे आपल्याला उजवीकडून डावीकडे यायचंय, म्हणजे भागाकाराची क्रिया करावी लागणार आहे. आता हेक्टोग्रॅम इथं आहे, हेक्टोग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचंय, म्हणजे आपल्याला काय करायचंय, पहिली जी संख्या आहे त्याला, आता पहा आपण एक एक करूया. 8,000 ग्रॅमच्या अगोदर हेक्टोग्रॅम करून घेऊया. ग्रॅम इथं आहे आणि त्याचे आपल्याला हेक्टोग्रॅम करायचे, म्हणजे ग्रॅम पासून हेक्टोग्रॅम पर्यंत येताना उजवीकडून डावीकडे 2 घरे यायचे, 1 आणि 2, म्हणजे त्याला 100 ने काय करायचं आहे, भागायचं आहे, भागिले 100. अधिक आता 400 डेसीग्रॅमचे आपल्याला हेक्टोग्रॅम करून घ्यायचे, म्हणजे अंश स्थानी 400 भागिले स्थानी डेसीग्रॅमचे हेक्टोग्रॅम, म्हणजे 1 2 आणि 3 घरं, म्हणजे आपल्याला त्याचे 1 वर 3 शून्य ठेवून भागावं लागेल. त्याच्यानंतर 700 मिलीग्रॅमचे आपल्याला इथं मिलीग्रॅम आहे आणि या मिलीग्रॅमचे हेक्टोग्रॅम करायचे, म्हणजे पहा 1
2 3 4 आणि 5 म्हणजे एकावर 5 शून्य येतील म्हणजे 1 लाखाने त्याला भागायचं आहे आणि याचं जर आपण सर्व कन्वर्जन केलं तर आपल्याला हेक्टोग्रॅम मिळतील. आता आपण कॅल्क्युलेशन करूया. 8000 भागिले 100 म्हणजे उत्तर येणार आहे 80. दुसरा आहे 400 भागिले 1000 बरोबर 0 0 विल बी गेट कॅन्सल आणि 4/10 म्हणजे 0.4 उत्तर येईल. त्याच्यानंतर 700 भागिले 1 लाख 2 शून्याला 2 शून्य गेले आणि 1000 ने जर आपण याला भागलं तर 0.007. आता या तिघांची जर बेरीज केली तर आपल्याला हेक्टोग्रॅम मिळतील. आता पहा, आता बेरीज करत असताना आपल्याला बाजूला आपण करतोय 80. आता 0 चिन्हाची बेरीज आहे म्हणजे 80च्या पुढे काहीच नाही म्हणून आपण 0 चिन्ह देऊन 0 लिहू शकतो. 0.4 अशा प्रकारे आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज केली पाहिजे. 0.0000 7 ही जर आपण बेरीज केली तर 7 अशी 7 0 इथं 0 एक मिनिट असं इथं 0 येईल. 4 अशी 4 इथं दशांश चिन्ह इथं 0 आणि 80 म्हणजे उत्तर येईल आपलं 80.407. हे झाले आपले हेक्टोग्रॅम. म्हणजे अशा पद्धतीने आपण कोणतंही गणित या पद्धतीने आपण सोडू शकतो. अगदी फक्त ही पट्टी मात्र आपली किलोमीटर पासून मिलीमीटर पर्यंतची पाठ असणं गरजेचं आहे. किलो हेक्टो डेका मीटर ग्रॅम लिटर मध्यभागी मीटर ग्रॅम लिटर लिहायचं आणि पुढे डेसी सेंटीमिली. आपण पेपर सुरू होण्यापूर्वी ही पट्टी जी कच्च्या कामाची जागा असते त्या ठिकाणी आपण ही लगेच वर्गामध्ये गेल्यानंतर पेपरला पहिली ही लक्षात ठेवण्यासाठी आपण लिहून घेतली तरी चालेल आणि म्हणजे आपल्याला याच्यावर आलेली जी उदाहरणं आहेत ते आपल्याला सोडवता येतील. अशा प्रकारे जर आज तुमच्याकडे एवढे 7 एकक जर क्रमाने पाठ असतील तर तुम्हाला मापनावरचं कोणतंही गणित अगदी सहजपणे आणि कमी वेळेमध्ये अचूकपणे आपल्याला सोडवता येईल. आता आपल्याकडे जो 2019चा जो क्वेश्चन पेपर आहे तो क्वेश्चन पेपर आहे. त्या क्वेश्चन पेपर मधील आपण काही प्रश्न जितके आपले होतील वेळेमध्ये त्या प्रश्नांचा आपण सराव घेणार आहोत किंवा ते प्रश्न कसे सोडवायचे. तर शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीमध्ये आपल्याला जिल्हा असेल किंवा राज्य गुणवत्ता यादीमध्ये जर आपल्याला यायचं असेल तर आपल्याला गणितामध्ये स्कोअर करणं खूप गरजेचं आहे. आणि गणित सोडवत असताना प्रत्येक प्रश्न अगदी काळजीपूर्वक वाचून किंवा शेवटपर्यंत वाचून, मी तर असं म्हणेल शेवटपर्यंत प्रश्न अचूकपणे वाचून प्रश्नामध्ये काय दिलं आणि काय शोधायचं आहे हे अचूकपणे पाहणे गरजेचं आहे. अगोदर एकदा आपल्याला गणितामध्ये काय शोधायचं सांगितलेलं आहे हे समजलं तर आपण उत्तरापर्यंत निश्चितपणे जाऊ शकतो. आता एक माझ्या समोर जो एक क्वेश्चन पेपर आहे तो 2019चा फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा पेपर आहे. त्या पेपरचं विश्लेषण गणिताचं मी आता तुम्हाला सोडून दाखवणार आहे. तर लक्ष द्या. आणि अजून एक महत्वाचं गणित सोडत असताना आपल्याला गणिताचे 4ही पर्याय अचूकपणे पाहणं हे तितकंच महत्वाचं असतं. म्हणजे उत्तरापर्यंत जाण्यापूर्वी आपण 4ही पर्याय वाचल्याशिवाय आपलं उत्तर नोंदवायचं नाही. आपल्याला वेळ भरपूर असतो, आपण फक्त घाई करता कामा नये. तर आपण 26 नंबरचा जो गणिताचा पहिला प्रश्न होता पहा, तो प्रश्न मी वाचतोय. प्रश्न हा आपण काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. पहा, पहिला प्रश्न होता 5,09,77,599. तुम्ही कदाचित हा पेपर सोडवलेला पण असेल, पण आपण कशा पद्धतीने हा पेपर सोडवणं गरजेचं होतं त्याचं मी विस्तृत तुम्हाला सविस्तर वर सांगतोय. 5,09,77,599. मग आपली गडबड कुठं होती, आपण इतकंच वाचतो आणि आपल्याला माहित होतं लगेच की ही दिलेली संख्या जी आहे ती अंकात लिहायची आहे. आपण पुढचं वाचतच नाही आणि मग आपलं उत्तर चुकून बसतं. पटकन आपल्याला घाई झालेली असते, त्यामुळे आपण घाई न करता शेवटपर्यंत प्रश्न वाचणं गरजेचं आहे. प्रश्न असा होता 5,09,77,599 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती. हे पहा, इथं क्रमिक संख्या म्हटलं होतं, संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या. हे जर आपण वाचलंच नाही तर आपलं उत्तर येत असून अगदी सोपा प्रश्न
आपला चुकू शकतो. म्हणून आपण प्रश्न जर शेवटपर्यंत जर वाचला तर आपल्याला या प्रश्नाचं अचूकपणे उत्तर काढता येईल. प्रश्न असा होता 5 कोटी, आता ही संख्या मी मांडतोय 5,09,77,599 हे झालं आपलं संख्या मांडली. पण पुढे काय दिलंय, या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या. आता क्रमिक संख्या म्हणजे लगेच येणारी संख्या 5,09,77,599 या संख्येनंतर क्रमाने येणारी संख्येनंतर येणारी म्हटले. म्हणून आपल्याला याच्या पुढची संख्या शोधायची. म्हणजे याच्यामध्ये जर आपण एक ऍड केला तर आपलं उत्तर येणार आहे 5,09,77,600. म्हणजे पहिल्याच पर्यायामध्ये 5,09,77,600 हे उत्तर दिलेलं आहे आणि 5,09,77,599 हे उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये होतं. म्हणून आपण आपल्या प्रश्न जो दिलाय किंवा आपल्याला जे विचारलेलं आहे त्याचं अचूक उत्तर येणार आहे 5,09,77,600. तिसरा जो पर्याय होता 59,77,600 म्हणजे हे उत्तर येणार नाही. हे उत्तर आलं असतं परंतु आपल्याला प्रश्न असा विचारलेला नाही. आणि तिसरा होता 5,97,00,000 म्हणजे हे पण उत्तर येणार नाही. म्हणजे आपलं पर्यायाने उत्तर असणार आहे 1 नंबर. त्यानंतर दुसरा जो प्रश्न होता 27 नंबरचा अपूर्णांकावर प्रश्न आहे. खूप महत्वाचा प्रश्न होता आणि खूप सोपा प्रश्न होता. 0.561 0.561 पूर्ण वाचायचं आहे आपल्याला. हा दशांश अपूर्णांक अंडरलाईन करायचा असं पेन्सिलने मुलांनी कोणत्या दोन अपूर्णांकाच्या मध्ये आहे अशा प्रकारचा प्रश्न होता. 0.561 हा दशांश अपूर्णांक कोणत्या दोन अपूर्णांकांच्या मध्ये आहे म्हणजे दरम्यान आहे अशा प्रकारचा तो आपल्याला त्याचा आन्सर काढायचा. आता हा प्रश्न सोडवताना आपल्याला पर्यायातून जावं लागेल आणि पहिला पर्याय होता पहा 0.5 आणि 0.56. आता 0.5 हे आपण अशा प्रकारे मांडू शकतो 0.5 आणि त्याच्या पुढे 2 शून्य, इथं 3 घरं आहेत म्हणून आपण 2 शून्य वाढू शकतो. 500 आणि दुसरा आहे 0.560. आता 500 आणि 560च्या दरम्यान हा आहे का, नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही. आता दुसरा पर्याय पहा. दुसरा पर्याय आपण पाहूया 0.50 म्हणजे त्याच्या पुढे आपण एक शून्य देऊन 500 होईल. त्याच्यानंतर पुढचं जे आहे 0.07 म्हणजे 0.60चा अर्थ 600 जर आपण केलं तर 0.500 आणि 0.600 या दरम्यान हा पूर्णांक येतोय. म्हणजे आपलं हे उत्तर बसतंय. पर्याय क्रमांक 2 पण बसतंय. परंतु या प्रश्नाचं जर आपण पुढचे जर पर्याय चेक केले तर अजून एक उत्तर बसतंय ते मी तुम्हाला दाखवतो पहा. म्हणजे हा प्रश्न त्यावेळेस बाद झालेला असणार आहे कारण एकाच प्रश्नाचे 2 उत्तर यात निघताय त्याचे. तर यात तिसरा पर्याय आपण चेक करूया 0.562 आणि पुढचा अपूर्णांक होता 0.570 म्हणजे 562 इथं आल्यामुळं इथं 561 आहे म्हणजे हे काही बसणार नाही. आता चौथा पर्याय पाहूया आपण 0.560 आणि 0.570 म्हणजे 560 ते आणि 570च्या दरम्यान 0.561 हे उत्तर येते. म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि 4 हे 2 उत्तर या प्रश्नाचे निघत होते. म्हणून हा प्रश्न कदाचित 2019ला बाद झालेला असेल असे 2 म्हणून मी आधीच तुम्हाला सांगितलंय की कोणताही प्रश्न सोडवताना आपल्याला सर्व पर्याय चेक करणं गरजेचं आहे. तर या प्रश्नाचे 2 उत्तर निघत होते पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. 28 नंबरचा प्रश्न पाहूया. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू आणि 2 त्रिकोण जोडून तयार झालेल्या चौकोनाला किती शिरोबिंदू असतील. म्हणजे त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात हे आपल्याला माहित आहे. याच्याशी आपल्याला काही जास्त यावळीवर फोकस नाही परंतु फसवण्यासाठी हे दिलेलं आहे आपल्याला. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू तर 2 त्रिकोण जोडून तयार झालेल्या चौकोनाला. पहा हा प्रश्न कसा सोडवता येईल. म्हणजे काय करायचं आपल्याला 2 त्रिकोण जोडायचे आहेत एकमेकाला. आपण जोडूया. हा एक त्रिकोण झाला आणि त्याला आपण दुसरा त्रिकोण जर असा खाली येऊन जोडला किंवा कोणत्याही बाजूने जोडला तर चौकोन तयार होतोय. आपल्याला चौकोनाला किती शिरोबिंदू असं विचारलेलं आहे. म्हणून या चौकोनाचे जर आपण शिरोबिंदू जर मोजले तर 1 2 3 आणि 4
पर्याय क्रमांक 2 मध्ये 4 हे उत्तर दाखवलेलं आहे. पहिला पर्याय 6 होता. मुलांना वाटतं पहा एका त्रिकोणाला 3 शिरोबिंदू आहेत, 2 त्रिकोण जोडायचे म्हणजे 6 उत्तर असेल. तसं नाही. आपल्याला 2 त्रिकोण जर एकमेकाला जोडले तर शिरोबिंदू 2 कमी होणार आहे, चौकोन मिळणार आहे आणि मग आपलं उत्तर 4 येणार आहे. तिसरा पर्याय 2 होता आणि चौथा 1 होता. हे तर उत्तर येऊ शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 2240 सभासदांपैकी 35% स्त्रिया. हे पहा मी कसं उत्तर प्रश्न वाचतानाच अंडरलाईन करतोय. स्त्रिया सर्वसाधारण सभेला उपस्थित होत्या. जर सभेला 100% भागधारक उपस्थित असतील तर संस्थेच्या सर्वसाधारण सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित होते. पहा आपल्याला काय दिलं आणि काय शोधायचं, हा शेकडेवारीवरचा प्रश्न आहे. पहा एक संस्था आहे. आता संस्थेचं आपल्याला काय घेणं देणं नाही. आपल्याला काय दिलंय, एकूण सभासद संख्या दिलेली आहे ती मी इथं मांडतोय. पहा 2240 सभासद एकूण होते. पहा एकूण त्याच्यापैकी आपल्याला सभासदांपैकी 35% स्त्रिया, आपल्याला स्त्रिया दिलेल्या आहेत आणि पुरुष विचारलेले आहेत. म्हणजे आपल्याला डायरेक्ट स्त्रियांचं काढण्याऐवजी स्त्रिया किती होत्या, 2 प्रकारे हा प्रश्न सोडवता येईल. तुम्हाला स्त्रियांची संख्या काढून त्याच्यातून 2240 मधून ती वजाई करता येईल, किंवा डायरेक्ट आपल्याला आपलं वेळ वाचवण्यासाठी आपण डायरेक्ट पुरुषांची जर संख्या काढली तर आपलं उत्तर लवकर निघेल. आता 35% स्त्रिया होत्या, याचा अर्थ 35% स्त्रिया, याचा अर्थ पुरुष किती असणार आहेत, 65% असणार आहेत. एकूण 100% उपस्थित आहेत असं म्हटलेलं आहे, म्हणून 100 मधून जर 35 गेले तर 65% पुरुष आहेत आणि 35% स्त्री आहेत. आता 65% याचा अर्थ 65/100 आणि हे कॅल्क्युलेशन जर केलं तर आपलं उत्तर अगदी लवकर आणि सहज आणि अचूक निघणार आहे. 0 गेट कॅन्सल. आता 5 ने भाग जाईल, 5 2 10 आणि 13 5 65. आता पुढे काय राहील आपलं शिल्लक, 224 गुणिले 13/2. आता 2 ने याला भाग जाईल, बे 2 4 आणि 112 गुणिले 13 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. 13 2 26, हातचाले 2, 13 1 13 2 15, हातचाला 1, 13 1 13 ने 14, म्हणजे आपले 1456 हे पुरुष आले. 1456 काय आले, पुरुष आले. आणि पर्याय क्रमांक 1 मध्येच त्याचं उत्तर आहे. जर तुम्ही 35% जर काढलं असतं तर तुमचं उत्तर 786 येईल. पहा 2240 गुणिले 35%/100 आणि 5 2 10 आणि 5 7 35 येईल. म्हणजे हे जर काढलं तर तुमचं 786 येईल. आणि आपण गडबडीत काय करतो, मग 786 आलं म्हणून हे 2 नंबर उत्तर नोंदवलं असतं. असं न करता आपल्याला जे दिलंय त्यापेक्षा काय विचारलंय ते जर आपण काढलं तर आपल्याला अचूकपणे आपलं उत्तर 1 नंबरच्या पर्यायामध्ये ते लगेच शोधता येते. आणि खात्री करण्यासाठी आपण 1456 2240 मधून जर वजा केले तर 786 येणार आहे. म्हणजे 35% स्त्रिया आणि 1456 पुरुष त्या सर्वसाधारण सभेला उपस्थित होते. आता पुढचा प्रश्न पहा 30 नंबरचा होता. 52 या संख्येचा प्रत्येक प्रश्न सोडवताना आपण अचूक काळजीपूर्वक पेन्सिलने त्या खाली अंडरलाईन करणं गरजेचं आहे. मोठ्यात मोठा विभाजक हा त्याच्या लहानात लहान विभाजकाच्या किती पट आहे. पहा 52 या संख्येचे आपल्याला विभाजक माहित असणं गरजेचं आहे. विभाजक म्हणजे अवयव. 52चे अवयव आपल्याला पाडता येतील. काय विचारलंय, मोठ्यात मोठा विभाजक आणि लहानात लहान विभाजक. मोठ्यात मोठा विभाजक लहानात लहान विभाजकाच्या किती पट आहे. असा एकदम सरळ साधा सोपा प्रश्न आहे. फक्त आपल्याला 52 या संख्येचे विभाजक माहित असणं गरजेचं. आता 52चे विभाजक मी तुम्हाला सांगतो. पहा जर आपण ते आता शोधले तर काय येणार आहे, 1 गुणिले 52 हा तर त्याचा 1 गुणिले 52 ही जोडी कोणतीही संख्या म्हणजे जी दिलेली संख्या आणि 1 हा त्याच संख्येचा विभाजक असतो. आता बाकीचे जर विभाजक शोधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपल्याला लगेच लहान आपण सापडलाय आणि मोठा पण विभाजक सापडलाय. पहिला लहानात लहान कोणता येणार आहे, 1 आणि मोठ्यात मोठा 52चा विभाजक तीच संख्या असते. मोठ्यात मोठा कोणत्याही संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक हा दिलेली संख्या असते, हे लक्षात ठेवा.
आणि कोणत्याही संख्येचा लहानात लहान विभाजक हा एक असतो, हे पण लक्षात असू द्या. म्हणजे आपल्याला बाकीचे अवयव किंवा विभाजक शोधायची आवश्यकता सुद्धा या प्रश्नामध्ये नाही. म्हणजे आपल्याला लहानात लहान विभाजक पण मिळाला आणि मोठ्यात मोठा पण मिळालेला आहे. फक्त आपल्याला काय विचारलंय मग, किती पट आहे. आता 1 गुणिले 52 म्हणजे किती पट आलं, 52 पट येईल. 1 गुणिले 52 पट म्हणजेच 1 गुणिले 52 गुण बरोबर 52. म्हणजे हे 26 पण येणार नाही, 13 पण येणार नाही, 4 पण येणार नाही आणि आपलं अचूक उत्तर असेल 52. म्हणजेच 52 या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक हा त्याच्या लहानात लहान विभाजकाच्या 52 पट आहे. हे झालं आपलं अचूक उत्तर. आता पहा, मी थोडस सावकाश सांगतोय. कमी प्रश्न जरी झाले तरी सुद्धा आपल्याला प्रत्येक प्रश्न अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करून घाई न करता अंदाजे उत्तर ठोकायचं नाही. हा या प्रश्नाचं उत्तर अगदी सहजपणे तुम्हाला ही इतक्या क्रिया न करताही आपण 52 सहज नोंदवू शकत होतो, परंतु आपल्याला समजण्यासाठी आपण अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. काही प्रश्नांची उत्तर अगदी क्षणात निघतात, परंतु घाई न करता प्रत्येक प्रश्नाचं कॅल्क्युलेशन करून आपण गणित हा विषय किंवा गणितातील प्रश्न सोडवणे गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. 5 रुपयांची 30 नाणी देऊन 10 रुपयांच्या किती नोटा मिळतील. प्रश्न शेवटपर्यंत वाचायचा आहे. 5 रुपयाची 30 नाणे देऊन द्यायचीत आणि 10 रुपयाच्या किती नोटा मिळतील. समजा तुम्ही दुकानदाराला 5 रुपयाची 30 नाणे दिले, म्हणजे 5 रुपयाची 30 नाणे याचा अर्थ किती झाले, 150 रुपये झाले. मोबाईल डाटा बंद झाला होता, दिसतोय ना. 5 गुणिले 30 जर काढला आपण तर 150 रुपये होतात 5 रुपयाची नाणी, आणि त्या बदल्यामध्ये 10 रुपयाच्या किती नोटा, म्हणजे 150 भागिले 10 जर केलं तर हे उत्तर, हा प्रश्न सुद्धा अतिशय सोप्या प्रश्नातला होता. हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला 15 नोटा मिळतील आणि 15 हे उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. 3 येणार नाही, 6 येणार नाही, 20 येणार नाही, म्हणजे आपला अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे 31 नंबरचा प्रश्न होता. 32 नंबरचा प्रश्न आहे पहा. 1 ते 9 या क्रमिक अंकांपैकी कोणतेही 6 अंक, हा प्रश्न थोडा अवघड आहे, थोडा व्यवस्थित वाचून घ्या. 1 ते 9 या क्रमिक अंकापैकी कोणतेही 6 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या, विषम आणि लहानात लहान समसंख्या यांची बेरीज किती. 2-3 क्रिया एकत्र असलेलं हे गणित आहे. थोडस व्यवस्थितपणे प्रत्येक काळजीपूर्वक सोडायचं. आपल्याला 6 अंक घ्यायचे, मोठ्यात मोठी संख्या पण बनायची, मोठ्यात मोठी विषम संख्या बनवायची आहे आणि लहानात लहान समसंख्या तयार करायची आहे. आता 1 ते 9 पर्यंतचे अंक घ्यायच्यात, म्हणजे मोठ्यात मोठी संख्या जर तयार करायची असेल आपल्याला तर आपली संख्या तयार होईल. पहा, 9 पासून सुरू करूया आपण. 9, 8, 7, 6 आणि 5, 4 असं होईल. परंतु आपल्याला विषम संख्या विचारलेली आहे, म्हणून विषम संख्या जर आपली बनवायची असेल तर हा 5 पुढे टाकावा लागेल, म्हणजे 45. म्हणजे काय आली, 9,87,645 ही झाली आपली मोठ्यात मोठी संख्या. आता लहानात लहान समसंख्या बनवायची. मग समसंख्या बनवत असताना आपल्याला, समसंख्या तयार करत असताना आपल्याला 1 ते 9 पर्यंतचे अंक घ्यायचे, म्हणून 1 पासून सुरू करूया आणि बेरीज करावं लागेल. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. इथं काही बदल करायची गरज नाही, सरळ सिरियली अंक आलेले आहेत. म्हणजे आपल्याला संख्या मिळाली 1,23,456. आपल्याला सम विचारली होती, त्यामुळे आपल्याला समसंख्या मिळालेली आहे. आणि या दोघांची जर बेरीज केली तर बेरीज पाहूया आपण किती येते. 6 आणि 5 11, हातचा आला 1, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 6 आणि 4 10 आणि 1 11, हातचा आला 1, 7 आणि 3 10 आणि 1 11, हातचा आला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11, हातचा आला 1, 9 आणि 1 10 आणि 1 11. म्हणजे आपलं उत्तर आलंय पहा 11,11,11,101. 11,11,101. पर्यायामध्ये पहिली जी संख्या आहे ती 10,000 आहे, म्हणजे ही येणार नाही. 11 11 3 ठिकाणी आहे, इथं इथं आणि इथं. 101 कुठं आलंय, पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे, म्हणून आपला अचूक उत्तर मिळतंय पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे अतिशय सोपा प्रश्न होता, फक्त आपण काळजीपूर्वक तेवढा सोडवणं गरजेचं आहे. त्यानंतर असेच प्रश्न आपल्याला परीक्षेला येणार आहेत, फक्त आपण काय दिलं आणि काय शोधायचंय हे मात्र काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न पहा, 33 नंबरचा टक्केवारीवर आहे. ओंकार परीक्षेत
510 गुण मिळून उत्तीर्ण झाला. किती गुण मिळाले त्याला? 510 गुण मिळून उत्तीर्ण झाला. जर त्याला परीक्षेत 68% गुण मिळाले, किती गुण मिळालेत? 68%, तर ती परीक्षा किती गुणांची होती? आता टक्केवारीचा प्रश्न आपल्याला शक्यतो असाच येतो पहा, किती पैकी किती. आता त्याला 510 गुण मिळालेत, 68% मिळाले त्याला. इथं दिलंय पहा 510 गुणाचे 68% म्हणजे 510. जर आपली परीक्षा 100%ची केव्हा असते, एकूण गुण किती आहेत हे काढण्यासाठी आपल्याला 100%चे किती असं करावं लागणार आहे. 68%चे 510 म्हणजे 68% कधी मिळाले? 510 गुण मिळाले. मग 100% मिळवण्यासाठी ती परीक्षा कितीची असेल हे काढायचे. हे आपल्याला तिरप्या गुणाकार करून हे आपल्याला सोडवता येईल. म्हणजे कसं करावं लागेल? 100 गुणिले 510 भागिले 68, हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला उत्तर येणार आहे. आता 13 ने भाग जाईल पहा, 14, 17 ने भाग जातो पहा, 17 एक 17, 17 दोन 34, 17 त्रिक 51, हे 30 आणि 17 चौक 68 म्हणजे वर काय आलं? 330 आलं पहा इथं. आणि इथं आहे 100. 100 गुणिले 30 जर केलं तर 3000 होईल. 3000 भागिले 4 जर केलं तर आम्हाला वाटतं 7 चौक 4 7 28, 2 उरले 4 25 आणि 0 म्हणजे 750 गुण येईल. म्हणजे 750 गुणापैकी त्याला 68% म्हणजे 510 गुण मिळालेले आहेत. म्हणजे आपला पर्याय क्रमांक येणार आहे 3 नंबरचं उत्तर. म्हणजे 510 गुण मिळाल्यानंतर त्याला 68% मिळतात. म्हणजे जर ती परीक्षा म्हणजे त्याला 750 पैकी 510 गुण मिळालेले आहेत. अशा प्रकारे ती परीक्षा 750 गुणांची होती. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे पहा, अपूर्णांकावरचा आहे. खूप सोपा प्रश्न आहे. दिलेले अपूर्णांक पाहूया. 3/5 अपूर्णांक पूर्ण वाचायचं म्हणजे आपल्याला लगेच काय क्ल्यू वापरला ते लक्षात येईल. 3/2, 3/8 आणि 3/7 म्हणजे अंश समान आहेत आणि छेद भिन्न आहेत. या अपूर्णांकाची उत्तर त्या क्रमाने मान्य केली असता सर्वात मोठा अपूर्णांक व सर्वात लहान अपूर्णांक म्हणजे काय विचारलंय? सर्वात मोठा अपूर्णांक आणि सर्वात लहान अपूर्णांक यांच्यातील फरक हा शब्द लक्षात ठेवा. फरक म्हणजे वजाबाकी. म्हणजे आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक आणि सर्वात लहान अपूर्णांक यांची काय करायची आहे? वजाबाकी करायची आहे. आता पहा, अंश समान आहेत याचा अर्थ जेव्हा अंश सारखे असतात तेव्हा ज्याचा छेद लहान असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. म्हणजे याच्यामध्ये सर्वात लहान छेद असलेला अपूर्णांक आहे 3/2. हा झाला आपला सर्वात मोठ्यात मोठा अपूर्णांक. आणि सर्वात लहान अपूर्णांक आपला कोणता? याच्यामध्ये ज्याचा अंश सर्वात मोठा असतो तो सर्वात लहान असतो. म्हणजे त्या 3/8 याचा अंश 8 हा सर्वात मोठा आहे म्हणून आपल्या सर्वात लहान अपूर्णांक मिळाला 3/8. आणि याची काय करायचं आहे? फरक काढायचा आहे म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची आहे. मग वजाबाकी आपण करूया. आता याचा छेद 8 आहे, याचा छेद 2 आहे. छेद समान करण्यासाठी याचा लसावी काढला तर आपल्याला याला 4 ने गुणलं तर 8 येईल, म्हणजे 8 येईल. छेद आपण एकदाच 8 घेऊया आणि याला 4 ने जर गुणलं तर 3 चौक 12, 3 चौक 12 आणि पुढचे 3 म्हणजे किती आलं? 15/15 4 त्रिक 12, 15 आलं. 15/8 हे आलं आपलं उत्तर. आता पहा 15/8 पर्यंत कुठं दिसत नाही म्हणजे आपण गडबडून जायचं नाही. 15/8 आता याचं पहा, याचं हे दिलंय का आपण शोधायचंय. 3/7 आणि 3/8 8 4 2 8 3 चौक 12, 12 आणि 3 15, 15/8 आलेला आहे. याच्यामध्ये 18/16 हे तर येणारच नाही. 3/6 5 त्रिक 15 आणि 2 त्रिक 6. याच्या उत्तरामध्ये मला थोडीशी गफलत वाटू राहिली.
पण आपलं 15/8 हे उत्तर मिळते. म्हणजे आपल्याला 5×15 या प्रश्नावर थोडीशी शंका आहे मला, उत्तर काय निघत नाही त्याच्यात. पाहूया आपण पुढचा प्रश्न पाहूया. फरकच विचारलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तेव्हा गुणाकार 39 ने वाढतो, तर ती संख्या कोणती? अशा प्रकारे पुढचा प्रश्न होता. आता 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तिला, तेव्हा गुणाकार 39 ने वाढतो, तर ती संख्या कोणती? आता आपण हा प्रश्न या पर्यायातूनही जाऊ शकतो. पहा, 5 ने जर गुणलं तर 14×5 = 70 येते, आणि 8 ने जर गुणलं त्या संख्येला तर 14×8 112 येईल. आणि हा जो डिफरन्स आहे हा 39 येत नाही. त्यानंतर 12×5 = 60 आणि 12×8 याला ट्रिक्स वापरून सुद्धा हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. तर 12×8 = 96, हे पण उत्तर बसत नाहीये. त्याच्यानंतर 13×5 13×5 = 65 येईल, आणि 13×8 जर केलं तर 13×8 = 104 येते. 104 - 65 जर केलं तर 14तून 5 गेले 9 आणि 10तून 7 गेले 3, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं अचूक येते. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया आपण. आकृतीत दाखविल्याप्रमाणे हा प्रश्न दुसऱ्या ट्रिक्सने पण सोडवता येतं, परंतु आपण प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन करून हा प्रश्न आपण सोडवलेला आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती खोका तयार केल्यास आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल? आता पहा, या ठिकाणी घनाकृती ठोकळा आहे. एक लक्षात ठेवायचं, आर हे अक्षर त्याच्या विरुद्ध असलेल्या पृष्ठावर कोणते अक्षर येईल? आता विरुद्ध अक्षर हे कधी येतं? तर विरुद्ध अक्षर जे एक गॅप सोडून ते येत असतं. पहा, म्हणजे आपल्याला पहा, इथं आपल्याला असंही करता येईल. यू आणि ए याच्यामध्ये एक अक्षर असलं पाहिजे, म्हणजे यूच्या विरुद्ध पृष्ठावर ए आहे, पीच्या विरुद्ध पृष्ठावर काय आहे? आय आहे. पीच्या विरुद्ध पृष्ठावर काय आहे? आय आहे. आणि असंही सांगता येईल, पहा, आरच्या विरुद्ध पृष्ठावर काय येईल? मग राहिलेलं जे अक्षर आहे ते एल, म्हणजे आरच्या विरुद्ध पृष्ठावर असलेलं अक्षर आहे एल. त्याच्यानंतर वेगळ्या पद्धतीने पण हे सोडवता येतं की 4 अक्षर एका सरळ रेषेमध्ये आपण कशा प्रकारे मांडू शकतो. यार इथं जर घेतलं, पहा, असंही मांडू शकतो आपण. पहा, यू पी ए, आणि ही सिरीज अशी होईल, पहा, आर पी एल आय, म्हणजे याच्या विरुद्ध असंही पण येतं. परंतु आपण अशा पद्धतीने कट पद्धतीने जरी सोडवलं की विरुद्ध पृष्ठाच्या अक्षर जेव्हा शोधायचंय तेव्हा मध्ये एक अक्षर असलं पाहिजे. मग यू आणि एच्या मध्ये पी मध्ये आहे, म्हणजे पी मध्ये आहे, म्हणजे यूच्या विरुद्ध ए आहे, पीच्या विरुद्ध आय आहे, आणि आरच्या विरुद्ध आपल्याला शोधायला सांगितलंय, म्हणजे आरच्या विरुद्ध आपल्याला पृष्ठावर अक्षर येणार आहे एल. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो पाहूया. पदावलीचा प्रश्न आहे. पहा, खालीलपैकी चुकीची पदावली कोणती? आपल्याला पदावली चुकीची शोधायची आहे. उत्तरं पण काढून दिलेली आहेत. आता पहा, या पहिल्या पदावलीमध्ये गुणाकार आणि भागाकार ही एकच क्रिया आहे. 7×8. आता गुणाकार आणि भागाकार ही जेव्हा क्रिया असते तेव्हा ज्या क्रमाने क्रिया असतात गुणाकार आणि भागाकारामध्ये त्याच क्रमाने क्रिया करायच्या असतात. म्हणून 7×8 = 56. 56/4 जर केलं तर 14 उत्तर येते. आपल्याला चुकीची शोधायची आहे. ही आपली बरोबर आली म्हणजे हे उत्तर येणार नाही. त्याच्यानंतर पहा, 7/3 × 9, 3×9 = 27 × 3 जर केलं तर 9×3 = 27 होतात. हे उत्तर इथं 9 दिलेलं आहे, म्हणजे ही पदावली चुकीची आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. पुढच्या पदावली आपण सोडूया. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 18 - 13 जर केलं तर उत्तर येतं 5, आणि 5 + 5 = 10, हे बरोबर आहे. 16 + 5 = 21, 21 - 12 जर केले तर 9 येतात, म्हणजे हे पण उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2 ही चुकीची पदावली आहे.
आता पुढचा प्रश्न आहे पहा 38 नंबरचा. जोसेफने 3.5 रुपयाला एक पेन्सिल या दराने अर्धा डझन पेन्सिली व 12.5 रुपयांचा एक पेन या दराने 2 पेन विकत घेतले. आता काय काय दिलंय ते नीट वाचायचं, अंडरलाईन करायचं. 3.5 रुपयाला एक पेन्सिल या दराने अर्धा डझन पेन्सिली घेतल्यात आणि 12.5 रुपयांचा एक पेन या दराने 2 पेन विकत घेतले आणि त्याने दुकानदाराला 50 रुपयांची नोट दिली, तर दुकानदार जोसेफला किती रुपये परत करेल? असा सरळ साधा सोपा प्रश्न आहे. 3.5 रुपयाला एक पेन्सिल म्हणजे 3 रुपये 50 पैसे गुणिले किती आहे? अर्धा डझन. अर्धा डझन म्हणजे 6 पेन्सिली घेतल्यात त्याने. किती घेतल्यात? 6. म्हणजे 3 × 8 रनवरचे 21 रुपये येतील. पाहे 21 रुपये होतील. 3 × 8 रन 50 पैशाचे 3 रुपये अर्धे. 12.5 रुपयांचा एक पेन, 12.5 म्हणजे 12.5 गुणिले घेतलेत किती पेन? 2 पेन घेतले म्हणजे 2 ने गुणायचंय आणि 12.5 गुणिले 2 जर केलं तर आपण किती येईल? 25 येईल. किती येईल? 12.5 रुपयांचा एक पेन याप्रमाणे 2 पेन विकत घेतले तर 25 रुपये येईल आणि 25 अधिक म्हणजे त्याची खरेदी झाली. पहा पेन्सिलीला 21 रुपये आणि पेनाचे 25 रुपये जर एकत्र केले तर 46 रुपये होतात. परंतु त्याने दुकानदाराला 50 रुपये दिले म्हणजे 50 वजा जर 46 केलं तर उत्तर येणार आहे 4. फसवण्यासाठी पहा आपल्याला किती रुपयाची खरेदीला 46 एक नंबरला दिलंय, पण आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे एकदम सोपा प्रश्न होता. म्हणून उदाहरणामध्ये काय दिलंय हे आपल्याला 50 रुपयांची नोट देऊन दुकानदार जोसेफला किती रुपये परत करेल म्हणजे रिटर्न म्हणजे वजाबाकी आपल्याला करायची आहे. पुढचा प्रश्न पहा. ऋतुजाने प्रणवला 8 दराने सरळ व्याजावरचा प्रश्न आहे. पहा 8 दराने 2500 रुपये 6 महिन्यासाठी सरळ व्याजाने दिले. आता पाहिलं वर्ष न देता 6 महिने दिले तर प्रणव ऋतुजाला 6 महिन्याचे किती व्याज देईल? आपल्याला व्याज काढायचं आहे, परंतु आपल्याला उत्तर हे पूर्ण एका वर्षामध्ये दिलेलं नाही. म्हणून आपल्याला सरळ व्याजाच्या सूत्रात आपण जर किमती टाकल्या, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 असं सरळ देण्याऐवजी 6 महिने दिलंय म्हणून आपण ते पण काही अवघड नाही तसं. आता मुद्दल किती आहे? 2500 गुणिले दर किती होता? 8 रुपये आणि काळ क म्हणजे कालावधी म्हणजे 6 महिने. 6 महिन्याचं म्हणजे 1 वर्षाला आपण 1/2 असंही लिहू शकतो किंवा 1 वर्षाचं काढून अर्ध व्याज करू शकतो. 2 प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. भागिले 100, 100ला 100 गेले, बेक बे बेदुने बे चोक 8 म्हणजे 4 आलं. आपल्याला उरलंय काय? 25 गुणिले 4. इथं जे उरलं ते इकडे मानले. 25 गुणिले 4 ह्या 1000 गुणाकार केला तर 100 रुपये येतंय. 100 रुपये उत्तर आपल्याला मिळालं. किंवा दुसऱ्या पद्धतीने सांगतो तुम्हाला. अगोदर 1 वर्षाचं काढूया आपण. 2500 गुणिले 8 गुणिले 1 वर्ष असं मांडा गुणिले 100 करा. 100 ने जर भागलं त्याला 25 8 200 होईल. हे एका वर्षाचं व्याज भेटलंय. मग 6 महिन्याचं किती येईल? 200च्या निम्मे 100 म्हणजे 100. अशा दोन्ही पद्धतीने जर सोडवलं तर आपलं उत्तर 100 रुपये येईल. पुढचा प्रश्न पहा. 26,586 26,586 या संख्येमधील हजार व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज आणि शतक व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज यातील फरक किती? पहा वाचताना एखादा शब्द जरी आपला चुकला किंवा विसरला किंवा न समजला तरी सुद्धा आपलं उत्तर चुकू शकतं. स्थानिक किमतीवरचा प्रश्न आहे. सरळ सरळ विचारण्याऐवजी आपल्याला थोडस अवघड केलेला आहे प्रश्न सोपाच आहे परंतु थोडासा अवघड बनवलाय. पाहूया आपण. संख्या होती आपली 26,586. क्रमाने जाऊया. हजार स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक यांची स्थानिक किमतीची बेरीज. आता हजार स्थानी कोणता अंक आहे? 6 आणि दशक स्थानी कोणता आहे? हा हजार स्थानी आहे, हा दशक स्थानी आहे आणि यांच्या स्थानिक किमतीची 6 ची किंमत आहे 6000 आणि 8 ची स्थानिक किंमत आहे 80 म्हणजे उत्तर आलं 6080. आता पुढे काय दिलंय? बेरीज केली आपण. शतक व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज. आता शतक स्थानी कोणता अंक आहे? 5. शतक स्थानी 5 हा अंक आहे. या 5 ची स्थानिक किंमत असेल 500 अधिक
दशक स्थानच्या अंकाची परत दशक विचारलाय, म्हणजे दशक स्थानी आहे 8, त्याची स्थानिक किंमत आहे 80, आणि म्हणजे उत्तर येणार आहे आपलं 580. आता काय विचारलंय, दोघांच्या आपण बेरजा केल्या पण यातील फरक विचारलाय, म्हणून आपल्याला वजाबाकी करावं लागेल. 6080 वजा 580 ही जर वजाबाकी केली तर 0 0, इथं शून्यातून 5 म्हणजे इथून एक बाद केला 5, इथं 10 झाले, 10तून 5 गेले 5, आणि 5 म्हणजे आपलं उत्तर मिळालं 5500. 5500 हे झालं आपलं अचूक उत्तर, म्हणजे पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपण 40 प्रश्नापर्यंत आलेलो आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, मगन सेठने 52 लिटर दूध 2184 रुपयाला विकले असताना त्यांना 364 रुपये नफा झाला, तर मगन सेठने दूध किती रुपये प्रति लिटर दराने विकत घेतले. 52 लिटर दूध घेतले त्यांनी, किती, 52 लिटर दूध 2184 रुपयाला विकत घेतले. 2184 रुपयाला विकत घेतले असता त्यांना 364 रुपये नफा झाला. 364 रुपये काय झालाय, नफा झालाय. तर मगन सेठने दूध प्रति लिटर, आता पहा हे विकलंय आणि विक्री किंमत दिलेली आहे आपल्याला, म्हणजे विक्री किंमत 2184 आणि हे विकल्यानंतर नफा झालाय, म्हणजे आपल्याला याच्यातून जर वजा केले तर आपल्याला 364 जर वजा केले तर आपल्याला खरेदी किंमत मिळणार आहे. खरेदी किंमत मिळण्यासाठी आपल्याला ही वजाबाकी जर करायची, 0, 8 मधून 6 गेले 2, आणि 21 मधून जर 3 गेले, 11तून 3 गेले 8, म्हणजे 18 येणार आहे, 1820 रुपये. आता हे झाले 1820 रुपये एकूण दुधाची खरेदी किंमत झाली. आपल्याला इथं लगेच पहिला पर्याय फसवायला दिला त्यांनी, पण आपल्याला काय विचारलंय, प्रति लिटर दराने विकत घेतले असेल, म्हणजे आपल्याला 1 लिटर दुधाची किंमत काढायची, म्हणजे 52 याला भागायचं आहे, आणि 52 जर भागलं तर आपल्याला उत्तर आपलं मिळणार आहे. आता 52 जर भागलं तर इथं माझ्या मते लगेच 35 येणार आहे. 50 त्रिक केलं तर इथं 4 तर येणार नाही, हे तर येणार नाही, हे येणार नाही, हे येणार नाही, म्हणजे राहिले 35. हे उत्तर आपलं बसणार आहे. किंवा 52 गुणिले 35 जर केलं, 35 जुने 70, 40 7, 35 5 175 आणि 7 82, म्हणजे 1820. असं फास्टही आपल्याला सोडवता येतं. 4 नंबर हे उत्तर आपलं येणार आहे. सर घ्यायचंय का थांबायचंय? तुमचा भाग झाला असला तर थांबू शकता, काही थोडं शिकवायचं असतं 2-3 मिनिटं शिकवा जरा, काय अडचण नाही. आज भरपूर आहेत गणित. थोडा वेळ तो घेऊ का? 5 मिनिट हो घ्या. घेऊ, ठीक आहे ठीक. अजून पहा पुढचा प्रश्न आहे 42 नंबरचा. एका आयताकृती खोलीची लांबी व रुंदी, हे पहा एक हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, असा प्रश्न येत असतोय परीक्षेला. आयताकृती खोलीची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 4 मीटर आणि 3 मीटर आहे. त्या वर्ग खोलीत 440 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत, तर एकूण वर्ग खोलीसाठी किती फरशा लागतील? असा सोपा प्रश्न आहे. फक्त काय करायचंय पहा, इथं खोलीचं जे अंतर दिलेलं आहे ते मीटर मध्ये दिलंय, वाचतानाच आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि फरशीचं जे बाजू दिलेली आहे ती सेंटीमीटर मध्ये दिली. एक तर याचे सेंटीमीटरचे मीटर करा किंवा मीटरचे सेंटीमीटर करा. आता आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, लांबी गुणिले रुंदी. आता आपण सोपं होण्यासाठी सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्जन करूया, म्हणजे खोलीचं क्षेत्रफळ येईल 4 मीटरचे 400 आणि 3 मीटरचे 300, हे झाले सेंटीमीटर मध्ये. आणि फरशीचं क्षेत्रफळ, खोलीचे क्षेत्रफळ भागिले फरशीचं केलं का आपल्याला एकूण फरशा किती लागतील ते मिळेल. आणि फरशीचं क्षेत्रफळ बाजू 40, फरशी 40 गुणिले 40, कारण बाजूचा वर्ग, फरशी ही चौरस आकृती असते पहा, इथं पहा चौरस आकृती फरशी म्हटलेलं इथं, म्हणून आपल्याला 40 गुणिले 40 करावं लागेल. आणि हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं, 2 शून्याला 2 शून्य गेले, 4 ला 4 गेला, आता काय उरलंय 300/4, आणि 4 1 4 4 7 28, 2 उरले 4 25, लगेच आपल्याला उत्तर भेटले 75 फरशा लागतील त्या खोलीसाठी. किती लागतील? 75. बाकीचे हे येणार नाही, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे पहा, 30 मीटर लांबीच्या दोरीला, हा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे. असा प्रश्न कायम येतो, इथं लक्षात ठेवायचं आहे. आता समान अंतरावर कापले असता 2 तुकड्यांची लांबी किती? एक कधी पण लक्षात ठेवायचं,
की एक काप जर आपण घेतला, समजा ही दोरी आहे, आता लांबी किती असेल ते जाऊ द्या तुम्हाला समजण्यासाठी, आता तुम्ही स्कॉलर मुलं आहेत त्यामुळे तुम्हाला काही इतकं समजायला अडचण येणार नाही. समजा आपण या दोरीला इथं जर कापला असं, तर एक काप घेतल्यावर दोन तुकडे होतात समान, किंवा दोन तुकडे होतात, समान होतील किंवा असमान होतील. समजा या अशी दोरी इथं कापली तर दोन तुकडे होतील, एक मोठा होतो एक छोटा होतोय. परंतु आपल्याला इथं काय म्हटलंय, 5 ठिकाणी समान अंतरावर कापली, म्हणजे 5 ठिकाणी कापली का एक लक्षात ठेवायचं, 5 ठिकाणी कापली याचा अर्थ 6 तुकडे होणार आहेत. म्हणजे एकूण लांबीची दोरी होती 30 मीटर आणि भागिले 5 ने भागलं का उत्तर चुकणार. 5 ठिकाणी कापली याचा अर्थ 6 तुकडे झाले, म्हणून आपल्याला 6 ने भागावे लागेल. आणि मग आपल्याला प्रत्येक, आता पहा, प्रत्येक तुकड्याची लांबी मिळेल 6 पंचे 30, 5 मीटर लांबी भेटली एका तुकड्याची. पण आपल्याला काय विचारलंय बघा, आणि 5 मीटर लगेच पर्यायात आपल्याला दिसतं, मग आपण लगेच उत्तर लिहून मोकळे होतो आणि उत्तर चुकतं. 2 तुकड्यांची लांबी विचारली. काय विचारलंय, 2 तुकड्यांची. एका तुकड्याची जर 5 असेल तर 2 तुकड्यांची लांबी येणार आहे 10 मीटर, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. अशा प्रकारे हा दोरी कापणे याच्यावरचा प्रश्न, दोरीच्या ऐवजी लोखंडी गज येतात किंवा वेगळं काहीतरी देतील. एक लक्षात ठेवायचं, जेवढे काप घेतले त्यापेक्षा एक तुकडा जास्त होतो, आणि जेवढे तुकडे दिलेले आहेत, समजा एखादी दोरीचे 8 समान तुकडे होण्यासाठी ती दोरी किती ठिकाणी कापावी लागेल, तर ती दोरी 7 ठिकाणी कापावी लागेल. अशा प्रकारे एकने कमी कापावं लागतं, तेव्हा तुकड्यांची संख्या एकने जास्त असते. आता पहा पुढचा प्रश्न आहे, 32,321, 32,312, 32,231, 32,123 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास, उतरता क्रम म्हटले, पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज किती. मी जसं तुम्हाला असं फोडून फोडून सांगतो, अशाच प्रकारे आपण पेपरमध्ये पेन्सिलने किंवा पेनने खुणा करून खाली खालच्या कामासाठी जागा दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही कॅल्क्युलेशन करून प्रत्येक गणित काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे. घाई अजिबात करायची नाही गणिताचं पेपर सोडवताना. उतरत्या क्रमाने लावल्यास इतकं पाहत नाही, बस वेळही पुरला पाहिजे, सगळं मॅनेजमेंट करून आपले प्रश्न वेळेत होतील या दृष्टीने आपण पेपर कव्हर करायचा आहे. आता उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या, आता यांचा उतरता क्रम जर म्हटलं तर या संख्येमध्ये सर्वात मोठी संख्या आहे पाहिजे 32,231, 32,231 ही झाली पहिली. दुसरी 1 नंबरला, ही 2 नंबरला येईल पहा 32,321, ही आली 2 नंबरला. 32,312 आणि 32,123 ही येईल 3 नंबरला, आणि ही आली 4 नंबरला. आपल्याला काय म्हटले, उतरता क्रम म्हणजे मोठ्यात मोठी संख्या अगोदर 32,231, पहिली संख्या आणि तिसरी संख्या, आणि तिसरी संख्या आहे 32,312. 32,312 हे वजा करायचंय, सॉरी बेरीज करायची, बेरीज सांगितलेली आहे म्हणून बेरीज करूया. 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 2 आणि 3 5, 2 आणि 2 4 आणि 6, म्हणजे उत्तर आलं 64,543. 64,543 हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला अचूकपणे उत्तर मिळालेलं आहे. पुढचा 45 नंबरचा प्रश्न पाहूया. एक शर्ट 400 रुपयाला विकल्यास विक्रीच्या 3/8 पट नफा झाला, नफा, तर त्या वस्तूची खरेदी किंमत, नफा तोटावरचा प्रश्न आहे. शर्ट विकल्यास विक्री किंमत दिली पहा 400 गुणिले 3/8 पट नफा, म्हणजे आपल्याला नफा 400 रुपयाला विकल्यावर किती नफा झाला हे मिळेल. 8 1 8, 8 45, 50 गुणिले 3 म्हणजे 150 रुपये नफा झालाय. पहा हा मिळाला आपल्याला नफा 150 रुपये. 400 रुपयाला विकल्यावर 150 रुपये नफा होतोय, तर त्या वस्तूची आपल्याला खरेदी किंमत काढायची. म्हणजे खरेदी किंमत म्हणजेच काय, नफा, विक्री किंमत वजा नफा. 400 वजा 150 जर केलं, फसवायला 150 पहिलाच पर्याय आहे, आणि म्हणून हे उत्तर आपण लगेच नोंदवून मोकळे जर झालो तर उत्तर चुकले. आपल्याला खरेदी किंमत विचारली म्हणून 400 वजा 150 जर केलं तर उत्तर येणार आहे 250 रुपये. अशा प्रकारे 45 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं 3 नंबर. पुढचा प्रश्न आहे पहा. रोशनी दररोज पाव लिटर दूध विकत घेते, प्रति लिटर 50 रुपये दर आहे. तिचे ऑगस्ट महिन्याचे दर, दुधाचे बिल किती रुपये होईल. एकदम सोपा प्रश्न आहे. दररोज किती दूध घेते आपल्याला यासाठी महिन्याच्या दिवसांची संख्या माहित पाहिजे. आता मी इथं काय तुम्हाला सांगत नाही बसणार प्रत्येक, फक्त ऑगस्टचे दिवस सांगतो. 31 असतात आपल्याला माहिती आहे. पाव लिटर म्हणजे काय, किती रे, 250. मग 250
गुणिले 31 करावं लागेल. आधी आपल्याला दूध किती घेतलं, 31,00,00,31 155 चाले 15, 31 दुने 62 आणि 15 77. हे झालं आपलं तिचं एकूण दूध. आता याला लिटर मध्ये करूया. लिटर मध्ये जर केलं तर 7.7 म्हणजे 7.25 लिटर दूध तिने घेतलंय आणि दुधाचा दर आहे 50 रुपये. याला 50 ने गुणायचंय म्हणजे आपल्याला दुधाचं एकूण बिल निघेल. पहा 707. आता इथं दशांश चिन्ह आहे. आता पॉइंट मध्ये उत्तर येणार आहे. पहा 7 ने जर केलं तर डायरेक्ट 350 येत आहे. पहा 50 7 350 आणि वरचं पाऊण लिटर म्हणजे 37.5 रुपये याच्यामध्ये ऍड करावं लागतील. 37.50 पुढे आलं 50 आणि हे 87 म्हणजे 387 रुपये 50 पैसे. पर्याय क्रमांक 4. फासवायला इथं 3875 दिलंय आणि हे वेगळेच आहेत त्यामुळे हे येणार नाहीत म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येणार आहे. असो आपण आपल्या वेळेमध्ये सर थांबवायचंय का चालू ठेवायचंय? थांबवत आपण. ठीक आहे. तर आता आपण माझ्या मते 46 म्हणजे 25 16 5 21 प्रश्न आणि तुम्हाला मापन हे कशा प्रकारे मापनाची जी पट्टी आहे मापना कोणतंही मापनाचं गणित. आता याच्यामध्ये एक मापनाचं गणित आलेलं आहे. आता उर्वरित प्रश्न जे राहिलेले आहेत ते प्रश्न तुम्ही हा प्रश्न पत्रिका तुम्हाला तुमच्याकडे असेल नसेल तर तुमच्या सरांकडून गुगलवरून किंवा आपल्या जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरून सुद्धा हा पेपर तुम्हाला मिळवता येईल. आणि उरलेले जे राहिलेले प्रश्न आहेत 47 पासून 75 पर्यंतचे अशा प्रकारे अचूकपणे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला येणाऱ्या 9 फेब्रुवारीच्या परीक्षेसाठी माझ्यातर्फे माझ्या केंद्राच्या तर्फे त्याचप्रमाणे शिक्षण विभागाच्या वतीनं तुम्हाला सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. आज मला या ठिकाणी जिल्हा परिषदेने आता शिकवण्याचं संधी तशी वर्गात गेल्यानंतर मिळते शाळा भेटीच्या वेळेत, परंतु पूर्वी जसं शिकायला दिवसभर मिळत होतं तसं आता मिळत नाही. बऱ्याच दिवसानंतर आजचा हा 1 तास शिकवण्याची संधी मला जिल्हा परिषदेने उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांच्याही सर्वांचे आभार व्यक्त करतो. आजच्या या तासिकेला उपस्थित सर्व विद्यार्थी आपला बहुमोल वेळ खर्च करून उपस्थित राहिले. जे सांगितलं त्याच्यातलं आता हे थोडं तंत्रज्ञानाच्या थोड्याशा समस्येमुळे हे ऑफलाईन असतं अजून चांगल्या प्रकारे झालं असतं, परंतु आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपले मुरकुटे सर यांनीही चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.